हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील लेसन नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग मेथड आहे लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे लिफो मेथड म्हणतो आपण त्याला, लास्ट इन फर्स्ट आउट. लक्षात ठेवा, आज मेथड आपली चेंज झालेली आहे. लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे त्याला आपण लिफो मेथड असं म्हणतो, की जे मी इथं मेन्शन केलेलं आहे, लास्ट इन फर्स्ट आउट, लिफो. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजेच फिफो मेथड बघितलेली होती. एकूण 4 मेथड आपल्याला शिकायच्या आहे, त्यातली ही सेकंड मेथड आहे. इलिस्ट्रेशन नंबर 5, पेज नंबर 1.52, सोल्युशन आहे 5. तर क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण सर्वात प्रथम रीड करूया. क्वेश्चन नंबर 5. The following particulars have been extracted in respect of material B. तर मटेरियल B लिहिलेला आहे ऑफ डोमेनिक लिमिटेड दुर्गापूर फॉर द मंथ ऑफ मार्च 2021. ह्या इन्फॉर्मेशन वरून बघा आपल्याला सांगितलंय प्रिपेअर करा. प्रिपेअर काय करायचं आहे? स्टोअर लेजर अकाउंट, स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल बी. म्हणून मी इथे लिहिलं स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल बी इन द बुक्स ऑफ डोमेनिक लिमिटेड दुर्गापूर. आणि मंथ आपल्याला सांगितलेलं आहे फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021. क्वेश्चन मध्ये इथं आपल्याला सांगितलेलं आहे, इथं बघा, मंथ ऑफ मार्च 2021. आणि फिफो मेथड इथं सांगितलेली आहे, प्रिपेअर स्टोअर लेजर अकाउंट प्रिकिंग the material issue on the basis of last in first out लिफो मेथड. तर तुम्हाला काय करायचं आहे? लिफो मेथडनी आन्सर सॉल्व करायचा आहे. डेटा आपल्याला तसाच दिलेला असतो. एक परचेज असेल तर आपलं ह्या कॉलम मध्ये येणार आहे, सेल किंवा इश्यू असेल तर ह्या कॉलम मध्ये येईल आणि तिकडं आपला बॅलन्स येईल. तर आपण सर्वात प्रथम क्वेश्चन रीड करून घेऊया, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते बघूया आणि मग सॉल्व करायला सुरुवात करू. तारीख बघायची आहे, जी पहिली तारीख येईल ती तुम्ही तसं सॉल्व करत जायचं डेट नुसार. डेट वाईज तुम्हाला आन्सर सॉल्व करायचा आहे. फर्स्ट तारीख दिलेली आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ओपनिंग स्टॉक आहे 100 युनिट आणि रेट आहे 1.75 पैसे, 1 रुपये 75 पैसे. डेट आहे 1 मार्च. तुम्ही इथं नुसतं फर्स्ट लिहिलं तरी चालेल, मार्च लिहिलं तरी चालेल. इथं माझी ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर तुम्हाला खाली इक्वेशन मध्ये सांगितलेलं आहे अमाऊंट. ओपनिंग स्टॉक म्हटल्यानंतर तुमचा बॅलन्स मध्ये येईल 100 युनिट्स आहेत आणि 1 रुपये 75 पैसे. 100 युनिट आहे तिथं, युनिट्स 100 युनिट. रेट आहे 1 रुपये 75 पैसे. ह्या दोघांचे इंटू करा, 170 रुपीज, 75 रुपीज. हा झाला बॅलन्स. बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. पहिला होता ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग स्टॉक म्हणू शकता तुम्ही त्याला. ओपनिंग स्टॉक हे झाली तुमची 1 मार्चची एंट्री. त्याच्यानंतर आहे 5 मार्च, परचेज केलेला आहे 5 मार्च. परचेजेस पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे. परचेजेस GRN नंबर दिलेला नाही, क्वांटिटी दिलेली आहे तुम्हाला 150 युनिट्स. रेट दिलेला आहे 1 रुपये 50 पैसे. इंटू करा, किती येते बघा 225. या दोघांचे इंटू करायचं, या दोघांचे इंटू केल्यानंतर ही अमाऊंट तुम्हाला मिळेल.
आता बघायचं आहे तुम्ही परचेज केलं, तुमच्याकडे हा पण बॅलन्स होता आणि परचेज केल्यामुळे हे पण आलं, हे पण एवढे युनिट तुमच्याजवळ आले. पहिले किती युनिट होते? 100 युनिट होते. रेट किती होता? 1 रुपी 75 पैसे. अमाऊंट होती 175. आता हे परचेज केल्यामुळे तुमच्याकडे युनिट वाढले. हे नंतर लिहिण्याची मेथड बघा. पहिला जो बॅलन्स होता तुम्ही पुट केला, नंतर जे परचेज केले ते त्याच्या खाली येतील 1 रुपी 50 पैसे 225 रुपीज. समजलं का? बघा ह्या दोघांचं मल्टिप्लाय इथं पॉइंट आहे म्हणजे 1 रुपया 50 पैसे 1 रुपी 50 पैसे. त्याच्या पुढे नेक्स्ट डेट बघा किती आहे. नेक्स्ट डेट आहे 8 मार्च. इश्यू केलेला आहे. इश्यू आता इश्यू म्हटल्यानंतर इथं नाही येणार, ह्या दोन रेड लाईनच्या मध्ये किती युनिट इश्यू केलेले आहेत. GRN नंबर MRN नंबर दिलेला नाही. 200 युनिट. आता 200 थांबा, इथं लगेच 200 लिहायचं नाही, मी तुम्हाला समजवण्यासाठी लिहिलेलं आहे 200. आता आपण बघायचं आपल्याला इश्यू किती करायचे आहेत. इथं दाखवते 200 युनिट्स आपल्याला इश्यू करायचे आहे. 200 युनिट आपल्याला इश्यू करताना पहिलं बघायचं. आता ही मेथड आहे आपली लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट पासून खालून वर जायचं. ह्याच्या अगोदरच्या मेथड मध्ये आपण वरून खाली येत होतो, आता खालून वर जायचं. पहिलं ह्या 150 मधून 200 युनिट देऊ शकतो का? तर नाही. किती देऊ शकतो आपण? 150 देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कोणीतरी 200 युनिटची मागणी केलेली आहे. तुम्ही म्हणणार आहात की माझ्याकडे 150 युनिट आहेत, हे पहिले घ्या. किती देणार आहात तुम्ही? 150 युनिट. युनिट मध्ये लिहिलं. रेट होता 1.50. अमाऊंट आहे 225. आपल्याला द्यायचे किती? 200 युनिट. आपण दिले किती? 150 युनिट. आता आपल्याला अजून 50 युनिट द्यायचे, पण कशातून द्यायचे? ह्याच्यातून. बघा आपण ह्याच्या अगोदरच्या मेथड मध्ये पहिले ह्यातून द्यायचो, नंतर ह्यातून. आता उलटा आहे. लिफो म्हटलं की लास्ट मधून द्यायला सुरुवात करायची. ह्याच्यातून आपण पहिले 200 युनिट द्यायचे होते. तुम्ही म्हणला की नाही माझ्याकडे 150 युनिट आहे, एवढे पहिले घ्या. मग तुम्ही ह्यातून 50 देणार आहात म्हणजे 200 युनिट झाले. बघा 100 मधून 50 युनिट 50 युनिट्स तुम्ही इश्यू करणार आहात की जे हे 50 द्यायचे होते. रेट किती? 1.75 पैसे. इंटू करून बघा किती येत आहे. इश्यू 87 रुपीज 50 पैसे. कॅल्सीवर व्यवस्थित करा, चुकू शकतं. मग आता बॅलन्स किती राहिला बघा. हे 100 तर गेले, सॉरी हे नाही, हे 150 तर गेले आणि ह्या 100 मधले 50 गेले ह्यातले. तर ह्यातले राहिले किती बॅलन्स तुमचा? 50. रेट किती होता? 175. ह्या दोघांचं इंटू केलं की येतं 87 रुपीज 50 पैसे. 87 रुपीज 50 पैसे झालं. आता बघा हे 150 होते, पहिले 150 दिले, या 100 मधून 50 दिले, राहिले किती? 50. नीट बघा नाहीतर इथं चुकण्याचे चान्सेस आहेत. लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट मधून द्यायला सुरुवात करायची आहे. आपल्या इथं ह्या डेट संपलेली आहे. एंट्री संपली. एक लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट डेट बघा किती आहे. 8 मार्च नंतर 12 मार्च परचेज केलेले आहे. 12 मार्च परचेज म्हणलं की इथं येईल. परचेज केलेले आहे 300 युनिट 1 रुपी 60 पैसे. 1 रुपी 60 पैसे. इंटू करून बघा किती येत आहे. 480. ह्या दोघांचं इंटू करायचं आहे, ह्याचं आणि ह्याचं. मग आलं 480 रुपीज. आता बॅलन्स बघायचा. हा बॅलन्स पहिला लिहायचा 50 1.75 पैसे 87 रुपीज 50 पैसे. आणि हे पण तुम्ही परचेज केलंय म्हणजे हा पण बॅलन्स तुमच्या जवळ आहे. म्हणजे इथं 300 160 1 रुपी 60 पैसे. अमाऊंट आहे 480 रुपीज. झालं. एवढा बॅलन्स तुमच्याकडे होतं. इश्यूच्या वेळेस फक्त बघायचं
लास्ट इन फर्स्ट आउट आपण लिफोची मेथड फॉलो करतोय. लिफो करताना खालून द्यायला सुरुवात करायची, वरून नाही. मार्च नंतरची डेट आहे 18 मार्च. इथं केलेला आहे इश्यू. 18 मार्चला इश्यू केले 250 युनिट्स. इश्यू म्हणलं की ते 200 लगेच 250 लिहू नका. आपल्याला इश्यू किती करायचे आहे, द्यायचे किती आहे 250 युनिट. आपण बघायचं ह्याच्यातून द्यायचं आहे, ह्याच्यातून नाही. पहिलं खालून द्यायला सुरुवात करायची. म्हणजे कशातून द्यायचे, ह्याच्यातून द्यायचे. किती द्यायचे 250 देऊ शकतो का आपण. आपल्याजवळ आहे 300 युनिट, आपण द्यायचे आहे 250 युनिट. देऊ शकतो म्हणून मी इथं लिहिलं 250 युनिट. तेवढेच द्यायचे होते. त्याचा रेट होता 1.60 पैसे. मग बघा बरं 250 इंटू 1.60 400 रुपीज येतं आन्सर. ह्या दोघांचं इंटू करायचं. 150 इंटू 1 रुपीज 60 पैसे. अमाऊंट आली 400 रुपीज. आता नीट बघा, पहिला बॅलन्स हा येईल वरचा 50 1.75 रेट आणि 87 रुपीज 50 पैसे. आता बघायचं त्या 300 मधून आपण 250 दिले, किती राहिले या दोघांचं मायनस करा. 300 मायनस 250 50 युनिट. याचा रेट किती आहे 1.60 पैसे. आता ह्याला इंटू करून बघा किती येत आहे. 150 इंटू 160 80 रुपीज. 80 रुपीज करून बघा. कॅल्क्युलेट करा, काळजीपूर्वक करा, चुकवू नका. अमाऊंट चुकली तर आन्सर रॉंग येईल. मार्च नंतर आहे 22 मार्च. 22 मार्च काय झालेलं आहे. 22 मार्चला परचेज झालेले आहेत 400 युनिट्स. 400 युनिट्स. रेट आहे त्याचा 1 रुपी 70 पैसे. इंटू करून बघा किती येत आहे 680 रुपीज. ह्या दोघांचं 400 इंटू 1.70 आन्सर आलं. हे पॉइंट आहे मध्ये, आन्सर आलं 680. आता बॅलन्स बघायचा आहे. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. वरून बॅलन्स घेताना वरून घ्यायचा, इश्यू करताना खालून करायचं. अजून आहे 50 1.60 आणि हे आन्सर आहे 80. आणि आपण परचेज केले. आता हा पण पहिला बॅलन्स होता, हा पण इथला बॅलन्स आहे आणि हे खरेदी केल्यामुळे आपल्याकडे अजून 400 युनिट आलेले आहेत, तुमच्या जवळ आहेत. रेट आहे 1.70. अमाऊंट आहे 680. परचेजच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही, पण इश्यूच्या वेळेस तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे काय झालंय ते. नंतर बघा 2 मार्च नंतर काय आहे 22 मार्च. 29 मार्चला इश्यू केलेले आहेत 400 युनिट. 29 मार्च इश्यू केलेले आहेत. इश्यू केल्यानंतर तिथे येईल 400 युनिट्स. थांबा, 400 युनिट डायरेक्ट नका लिहू, तिथं थांबा. किती युनिट आपल्याला इश्यू करायचे आहे तर 400 युनिट्स क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आता बघायचं आपण खालून जायचं आहे. लिफोची मेथड आहे, खालून जायचं आहे. 400 युनिटची आपल्याला आपल्याजवळ आहेत आणि मागणी पण आलेली आहे 400 युनिटची. देऊ शकतो कारण आपल्याजवळ आहेत. खालून जायचं आहे म्हणून खालून बघायचं. 400 युनिट्स. रेट आहे 1.70 पैसे. अमाऊंट आहे 6.680 रुपीज. मग बघा बरं, आता हे गेले, तुमच्याजवळ होते 400 युनिट, तुम्ही देऊन टाकले 400 युनिट. म्हणजे किती शिल्लक राहिले, हे 50 आणि हे 50. पहिले वरचे घ्यायचे,
रेट होता 1.75 पैसे, अमाऊंट आहे 87 रुपीज 50 पैसे. आणि हे दुसरं आहे 50 युनिट 1.60 पैसे, रेट आहे अमाऊंट आहे 80 रुपीज. संपलेलं आहे हे. आता ह्याला आपण एक लाईन मारून घेऊ. नेक्स्ट डेट बघा किती आहे, 29 मार्च नंतरची तारीख किती आहे, 13 मार्च. त्यांनी सांगितलेलं आहे स्पॉइलेज झालेला आहे. स्पॉइलेज 10 युनिट झालेला आहे. नेहमी बघा तुम्हाला स्पॉइलेज सांगतील, मिसिंग सांगतील किंवा डॅमेज सांगतील, काहीतरी झालेलं असेल तर ते इश्यू मध्ये घ्यायचं, परचेज मध्ये नाही. तर किती युनिट बघा क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे 10 युनिट. आता इथं विचार करायचा आपल्याला 10 युनिट द्यायचे, खालून द्यायचे आहेत, त्या 50 मधून देऊ शकतो का, देऊ शकतो. 10 युनिट रेट किती आहे 1.60, 1.60 इंटू 10 160. राहिले किती बघा, ह्या 50 मधून पहिले हा बॅलन्स घ्यायचा 50चा वरचा, बॅलन्स वरचा घ्यायचा. जेव्हा इश्यू करतो ना तेव्हा खालून वर जायचं, बॅलन्स घेताना वरून खाली. 1.75 पैसे 80 रुपीज 50 पैसे. 50 मधून 10 स्पॉइलेज झाले, गळती झाली. मग काय झालं, 40 मधून 10 गेले, किती राहिले, सॉरी 50 मधून 10 गेले 40 राहिले. रेट होता 1.60. सोचो किती येते बघा 64 रुपीज. आपल्याला रिमार्क लिहायचा आहे, इथं लिहायचं स्पॉइलेज. स्पॉइलेज स्पॉइलेज. अजून आपला आन्सर संपलेला नाही, ह्याच्या पुढे आपल्याला अजून आन्सर काढायचं आहे. थोडंसं थांबा, अजून थोडंसं आन्सर आपल्याला काढायचं आहे. इथपर्यंत आपण एक स्टोअर लेजर अकाउंट प्रिपेअर केलेला आहे आणि ह्याच्या पुढे तुम्हाला अजून थोडंसं आन्सर सांगितलेलं आहे त्यांनी काढायला. एक थोडासा क्वेश्चन राहिलेला आहे, कंप्लीट झालेला नाही. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला पुढं क्वेश्चन मध्ये की तुमच्याकडे क्लोजिंग स्टॉक मग किती आहे ते सांगा. क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक आपण लिहिला, आता क्लोजिंग स्टॉक सांगायचा आहे किती आहे तो. तर क्लोजिंग स्टॉक कसा सांगायचा बघा, तर दिसतोय हे 50 आणि हे 40, म्हणजे किती युनिट आपल्याकडे वर्किंग नोट म्हणायचं आहे. इन क्वेश्चन मध्ये खाली विचारले बरं का, असर्टेन द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. बघा इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे असर्टेन द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. असर्टेन शोधा, काय करा क्लोजिंग स्टॉक शोधा. आणि इथे लिहिते वर्किंग नोट. किती स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक किती होता बघा बरं. तर किती युनिट आहे 50 युनिट आणि हे 40 युनिट. इथं क्लोजिंग स्टॉक लिहिते 50 युनिट ॲट द रेट ऑफ, किती रेट होता 1 रुपीज 75 पैसे. अमाऊंट आहे त्याची इज इक्वल टू रुपीज 87.50 रुपीज. अजून किती आहे 40 युनिट्स ॲट द रेट ऑफ, किती रेट आहे 1.60 रुपी पैसे आणि अमाऊंट आहे रुपीज 64. तर तुम्ही म्हणू शकता हेन्स 90 युनिट ह्या दोघांची जर टोटल केली, किंवा तुम्ही इथं असं पण करू शकता, इथं झाले 90 युनिट्स ॲट द रेट ऑफ, ह्या दोघांचं ऍड करायची गरज नाही, रेटचं ऍड नाही करायचं, ह्याचं करा रुपीज, ह्या दोघांचं प्लस करा. इथं प्लसचं साईन लिहिलंय मी. तर किती येत आहे बघा 50 पैसे, 7 आणि 4 11, 6 7 14 15, 151.50. तर इथं तुम्ही देअरफॉर क्लोजिंग स्टॉक इज
90 युनिट्स किंवा असं पण म्हणू शकता. थांबा 1 मिनिट. हेन्स 90 युनिट्स are valued rupees 151.50 पैसे. हे झालं आपलं आन्सर. हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.